हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। अजित पवारांचा अपघात धुक्यानं की धोक्यानं, FIR का घेत नाही? सरकार संशयाची भूतं नाचवतंय। सुनेत्रा वहिनींनी बोललं पाहिजे, राज ठाकरेंनी मांडली भूमिका। रोहित पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, FIR न घेणं हे दुर्दैवी, तर दादांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार। राज ठाकरेंनी विश्वास दिल्याची रोहित पवारांची माहिती। अजितदादांच्या अपघाताबाबत मुख्यमंत्र्यांकडे काही पुरावे देत पारदर्शक चौकशीची केली मागणी। अपघाताबाबत वाटणाऱ्या शंकाही बोलून दाखवल्या। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर रोहित पवारांची माहिती। राज्यसभा निवडणुकीसंदर्भात मवियाची बैठक आदित्य ठाकरेंनी टाळली। राज्यसभेच्या एका जागेसाठी उबाठा सेना आग्रही। न्यूज 18 मराठीला सूत्रांची माहिती। वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडची फेसबुक पोस्ट, सर्वांसमोर सर्व काही बोलणार असल्याची पोस्ट। बीडमध्ये चर्चांना उधाण। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये नार्को टेस्टचा रिपोर्ट SITच्या हाती। न्यूज 18 मराठीला सूत्रांची माहिती। उद्या न्यायालयासमोर नार्को टेस्टचा रिपोर्ट उघडला जाणार। दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांसह सिसोदियांची निर्दोष मुक्तता। सत्याचा विजय झाला। प्रसार माध्यमांशी बोलताना केजरीवालांना अश्रू अनावर। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी पाहूयात। राज्यसभेची उमेदवारी मिळण्याआधीच ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उमेदवारी मिळण्यावरून रस्सीखेच सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। प्रियंका चतुर्वेदी, राजन विचारे, अंबादास दानवे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे राज्यसभेची उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। महाविकास आघाडीमधून एकच जागा राज्यसभेसाठी जाणार असल्यामुळे तिन्ही पक्ष आपला उमेदवार जावा यासाठी प्रयत्नशील आहेत। त्याचबरोबर यामधील काही जणांनी आपली इच्छा उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। माहित नाही, पण आपण नावाजी सांगतो चंद्रकांत खैरेंचं माझं बोलणं अनेकदा झालं। ते मला सतत फोन करतात की आमचा विचार व्हावा। हा निर्णय आपल्याकडे शिवसेना पक्षप्रमुख घेतात। एकत्र जरी आम्ही बसलो तरी शेवटी अंतिम निर्णय हा शिवसेना पक्षप्रमुख घेतात। पण आमच्या पक्षामध्ये अनेक लोक सक्षम आहेत, पण योग्य व्यक्ती जे असेल त्याची निवड हे शिवसेना प्रमुख करत होते। माननीय उद्धव ठाकरे साहेब करतात। महाविकास आघाडीनं कोणाला राज्यसभेचा उमेदवार करावं हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु त्यांच्यामध्ये समन्वय नाही, त्यांच्यामध्ये एकोपा नाही, त्यांच्यामध्ये एकमत नाही, एका आजचीच भाग नाही, पूर्वीपासून चालू आहे। फक्त आम्ही काहीतरी शिवसेना शिंदे साहेबांची आणि भाजप यांच्या विरोधामध्ये काहीतरी वेगळं विरोधक म्हणून उभे राहिलेलो आहोत, अशा पद्धतीनं दाखवण्याचा आभास त्यांनी 3.5-4 वर्षामध्ये निर्माण केला। पण मतदारांनी सपशेल त्यांचा पराभव केला। त्यांनी जर एकमत केलं तर राज्यसभेचा एक खासदार त्यांचा होईल। त्यांनी एकमत नाही केलं तर परमेश्वरच जाणे, मला माहिती। काही मुद्द्यावरती नाराज आहे, काही मुद्द्यावर हे नाराज आहे। म्हणजे आज परिस्थिती महाविकास आघाडीची अशी आहे, एक दिल के टुकड़े हुए हजार, कोई कहाँ गिरा कोई कहाँ गिरा, ही स्थिती आहे। पुढच्या बातमीकडे वळूयात। राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात मवियाची बैठक झाली आणि या बैठकीला आदित्य ठाकरे यांनी टाळल्याची माहिती समोर येते। आदित्य ठाकरे यांना 2 वेळा आज बैठकीला बोलावण्यात आलं होतं, मात्र आदित्य ठाकरे बैठकीला गेले नाहीत असंही बोललं जात आहे। राज्यसभेची एक जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावी यासाठी आदित्य ठाकरे ठाम आहेत अशी देखील चर्चा सुरू झाली आहे। बैठकीला केवळ शरद पवार गट आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते, तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी बैठकीला दांडी मारल्याची चर्चा आहे।
तर एक मोठी बातमी समोर येते. उबाठा शिवसेनेचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत. उबाठाचे खासदार आणि आमदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याची माहिती मिळते. अरविंद सावंत, सचिन अहिर, महेश सावंत हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, पण उबाठाचे खासदार आणि आमदार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याची माहिती आहे. भेटीचं कारण नेमकं काय आहे याचं चित्र अजून स्पष्ट झालेलं नाहीये, पण दृश्यांमध्ये आपण बघतोय अरविंद सावंत, सचिन अहिर, महेश सावंत हे नेते फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत. भेटीचं कारण अद्याप काय आहे याचं चित्र काही वेळामध्ये स्पष्ट होईल, पण उबाटाचे खासदार आणि आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पुढची महत्त्वाची बातमी. अजित पवारांचा अपघात धोक्यानं झाला की धोक्यानं, असा थेट सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. अजित पवारांच्या अपघाती निधनाबाबत सरकार संशयाची भूतं का फिरवतंय? सुनेत्रा पवारांनी यावर काहीतरी बोललं पाहिजे असं म्हणत राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्याचबरोबर FIR नोंदवला जात नसेल म्हणजे यंत्रणांवर सरकारचा दबाव आहे, त्यामुळे सरकारने याबाबत स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे असं राज ठाकरे म्हणाले. अजित पवार गेल्यानंतर अनेक संशयाची भूतं ही अजूनही फिरत आहेत त्या सगळ्या गोष्टींच्या अपघाताच्या मागे. मध्यंतरी मी कोणाशी तरी बोललो होतो की अपघात हा धोक्याने झाला का धोक्याने झाला हे अजूनपर्यंत महाराष्ट्राला समजत नाही आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी मला येऊन सगळ्या त्या टेक्निकल गोष्टी सांगितल्या ज्या त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये पण सांगितल्या होत्या. मला त्या सगळ्या त्यांच्या बोलण्यातनं मला फक्त एकच गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे त्यांनी 3 ठिकाणी FIR करण्याचा प्रयत्न केला आणि 3 ठिकाणी FIR करण्याचा प्रयत्न केल्यानंतर 3ही ठिकाणी सरकारकडनं FIR घेतली गेली नाहीत. म्हणजे त्या पोलीस स्टेशनला सांगितलं गेलं की ते FIR घ्यायची नाही. मला इथेच जास्ती मला संशयाची सुई ज्याला आपण म्हणतो की बाबा इथे सरकारला असं का वाटतंय किंवा पोलीस स्टेशनला का घेऊ देत नाही. तो निव्वळ अपघात असेल, जर तो घातपात नसेल, पण जर समजा त्यांच्या घरच्यांनाच कोणाला तरी जर समजा त्याबद्दल जर समजा काही संशय असेल किंवा चौकशी नीट व्हावी यासाठीचा तो समजा FIR त्यांनी जर त्यांना करायचा असेल तर त्याला अडथळे सरकारकडनं का आणले जात आहेत. आज सुनेत्राबाई तिकडे बसलेले आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत. मला असं वाटतं त्यांनी पण या गोष्टींचा विचार केला पाहिजे, कारण त्यांचेच ते पती होते आणि त्यांच्याच पतीच्या अपघाताबद्दलचा हा FIR आहे आणि सरकारकडनं असा दबाव येतो की तुम्ही FIR घेऊ नका. मला यातलं काही राजकारण मला काही माहिती नाही की नक्की काय चालू आहे ते. FIR करताना ज्या वेळेला अडथळे आणले जातात, म्हणजे ज्या राज्यामध्ये सांगितलं गेलं की तुम्ही कोणीही FIR नोंदवू शकता आणि नोंदवू शकता म्हटल्यानंतर जर समजा FIR नोंदवायला गेलेल्या माणसाला जर तुम्ही अडथळे आणत असाल तर काही काळबेरं आहे का याच्या मागे, असा संशय निर्माण होतोच ना. आणि मला असं वाटतं हे सरकारच संशय निर्माण करते. जर समजा त्यांना काही त्यांचं म्हणणं मांडायचं असेल, त्यांना जर FIR नोंदवायचं असेल आणि चौकशी त्या पद्धतीने व्हावी अशी जर त्यांची अपेक्षा असेल तर यात गैर काय. ब्लॅक बॉक्सचं पण अजूनपर्यंत काही कळलेलं नाही काय झालं आणि काय नाही ते. म्हणजे किती विमान कितीही डिस्ट्रॉय झालं तरी ब्लॅक बॉक्स हा कधी डिस्ट्रॉय होत नसतो. त्याचंही काय झालं अजूनपर्यंत समजत नाहीये. आणि नक्की म्हणजे सरकार मला असं वाटतं की हे संशयाची भूतं नाचवते या सगळ्या गोष्टींच्या मागे. आता याचं काय त्यांना त्याच्यातलं काय राजकारण आहे मला काही माहिती नाही. माझा सोपा फक्त एकच गोष्ट होती की FIR नोंदवून का नाही घेतलं जात.